तर मंडळी बघा, आम्ही बनवलेले आहे सुके रसगुल्ले। बघा, शाळेबाहेर मिळणारा खाऊ आहे हा। याची रेसिपी बघून घेऊया। तर मी घेतलेले आहे 2 वाटी तांदूळ, कुठलेही तांदूळ घेऊ शकता तुम्ही। आणि त्याच वाटीने घेतलेले आहे अर्धी वाटी उडदाची डाळ। याला आता भिजत घालायची आहे 3 ते 4 तास। तर बघा 3 ते 4 तास आम्ही भिजू घातलेली आहे। आणि आता हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे। छान बारीक करून घ्यायची आहे थोडी। आणि पातळ करायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे, पाणी घालायचं नाही त्यामध्ये। आणि या पद्धतीने आपण बारीक करून घेऊया। यात टाकणार आहे आता मी थोडा खाण्याचा रंग, तुम्ही कुठलाही रंग टाकू शकता। मी टाकलेला आहे ऑरेंज, आणि रेडसुद्धा टाकू शकतात। माझ्याकडे रेड कलर संपलेला होता म्हणून मी ऑरेंज टाकलेला आहे। आणि बघा मिक्स करून घेतलं ना। आता मी 2 चम्मच टाकणार आहे यामध्ये मैदा। तर बघा या पद्धतीने आपण 2 चम्मच मैदा घेऊन याला छान एकत्रित करून घ्यायचं आहे। यामध्ये गळे वगैरे दिसायला नको। तर बघा या पद्धतीने मी एकत्रित केलेला आहे आणि याला बाजूला ठेवून दिलेला आहे। एकीकडे पाक करायला घेतलेला आहे। ही आवश्यक आहे पाक करणं, पाक आधीच करून ठेवायचं आहे। थोडी टेस्ट करता विलायची पावडर टाकलेली आहे मी। 1 तार येईल असा पाक करून घ्यायचा आहे। आणि बघा पाक तयार झालेला आहे। आता मी यामध्ये 1 छोट्या चम्मचनी बेकिंग सोडा टाकलेला आहे। जेव्हा आपण रसगुल्ले तळतो तेव्हाच टाकायचा बेकिंग सोडा, आधी टाकून घ्यायचा नाही। आणि बघा आता मी प्रयत्न करत आहे की याचा गोल आकार यायला पाहिजे, म्हणून थोडा आराम आणि यामध्ये आम्ही रसगुल्ले टाकत आहोत। बघा या पद्धतीने रसगुल्ले तळून घ्यायचे आहे आपल्याला। तर बघा मंडळी किती आरामाने टाकत आहे मी। आणि बघा आपले रसगुल्ल्याला आकार खूप छान आला आहे। काही रसगुल्ल्याला शेपटीसुद्धा निघालेली आहे, पण काही रसगुल्ले खूप छान गोल झालेले आहे। आणि गरमच आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे ना। फक्त 3 मिनिट ठेवलेले आहे मी मोजून पाकामध्ये। आणि पाकात 3 मिनिट ठेवल्यानंतर त्याला एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। बघा पुन्हाहून मी रसगुल्ले काढलेले आहे आणि पाकामध्ये टाकून घेतलेले आहे। आता ते मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि 5 मिनिट त्याला असं हवेशीर ठेवणार आहे। तर बघा हवेशीर ठेवलेलं आहे आणि पूर्ण पाक सुकून गेलेला आहे। तर आता यामध्ये मी काय केलं, साखर बारीक केलेली आहे, अर्धवट बारीक, थोडी जाडसर आहे साखर आणि थोडी बारीक अशी साखर आपण यामध्ये अशी वरून भुरकवून टाकायची। आणि याला असं एकत्रित करून घ्यायचं आहे। बघा कोरडे राहील आणि आठवडाभरही आपण याला बाहेर ठेवले तरीही खराब होणार नाही, फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही। कोरडे झालेले आहे आपले रसगुल्ले। आणि बघा या पद्धतीने पुन्हाहून मी त्यावर साखर टाकणार आहे, भुरकवून घेणार आहे। आणि बघा या पद्धतीने झालेला आपल्याला शाळेबाहेर मिळणारा खाऊन। बघा आमचा चिकू किती छान बसलेला आहे आणि कोरडे रसगुल्ले खात आहे। बघा किती स्मूथ झालेला आहे। तर नक्की एकदा बनवून बघा।